मुंबईच्या सायन रोड ओव्हरब्रिजवरून आता अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे। आज मध्यरात्रीपासूनच अवजड वाहनांना उड्डाण पुलावर नो एंट्री असणार आहे। हा उड्डाण पूल जुना झालेला आहे, त्यामुळे मध्य रेल्वेने सुरक्षेचा उपाय आणि खबरदारीचा उपाय म्हणून सायन उड्डाण पुलावरून अवजड वाहनांना प्रतिबंध करण्याचा हा प्रस्ताव दिलाय। पुलाच्या दोन्ही बाजूंना आता उंचीमापक लावले जाणार आहे आणि उंचीमापक 3.60 मीटरचे असतील आणि त्यामुळे अवजड वाहनांना या ठिकाणाहून प्रवास करता येणार नाही। तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। मुंबईतला सायन येथील ब्रिटिश कालीन उड्डाण पूल जो आहे तो काढून नवीन तयार करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच उद्या मध्यरात्रीपासून या पुलावरची जी जड वाहतूक आहे ती बंद करण्यात येणार आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे मोठे जे पोल आहेत ते लावण्यात येणार आहे। म्हणजे अति उंच असलेले जे वाहन आहेत ते यावरून जाणार नाही आहे आणि हा पूल अतिशय कमकुवत झालेला आहे। 112 वर्ष जुना असलेला हा पूल आहे। महापालिका आणि रेल्वे या दोघांच्या संयुक्त माध्यमातून नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे। यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती काही काळ सायन, माटुंगा त्याचबरोबर चुनाभट्टी या परिसरातून होणार असल्यामुळे या भागातील लोकांना फेऱ्याने जावं लागणार आहे। त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या वतीने 5वा आणि 6वा रेल्वे मार्ग जो आहे तो तयार करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हा उड्डाण पूल आहे, याची उंची कमी आहे, त्या दृष्टीने सुद्धा नवीन उड्डाण पूल तयार करण्यात येणार आहे। अशा प्रकारे जे लोक आहेत मुंबईतल्या धारावीतले त्या लोकांना मात्र याचा थोडासा फटका बसू शकणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।